दरम्यान परभणीमधील 3 तासांनंतर रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे गरोदर महिलेचा मृत्यू झाला आणि TV9 मराठीच्या बातमीनंतर आता चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगरचं आरोग्य पथक परभणीमध्ये पोहोचलंय। रुग्णवाहिकेचं टेंडर असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याची चौकशी होतीये। संबंधित प्रकरणामध्ये रुग्णवाहिकेतील 2 चालक आणि 2 डॉक्टरांचं निलंबनही करण्यात आलंय। गर्भवती महिलेसह तिच्या पोटामध्ये बाळाचा मृत्यू झाल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे ते आरोग्य विभागाचं पथक जे आहे ते दाखल झाले आहेत। आपल्यासोबत दयानंद सर आहेत जे या समितीचे अध्यक्ष आहेत। सर, एकूण काय चौकशी करण्यात आलेली आहे आणि काय कारवाई केली जाणार आहे? आता आम्ही चौकशी करत आहे। आमची एक समिती स्थापन झालेली आहे DD लेवलवरून। तर आता ही चौकशी झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। सर, आज सुद्धा काही अँब्युलन्सचे ड्रायव्हर जे आहेत ते हजर नव्हते। अँब्युलन्स या ठिकाणी होतात, मात्र ड्रायव्हर नॉट रिचेबल होते। फोन केलाय TV9 ने, मात्र त्यांचा फोन जो आहे तो लागूनही उचलत नव्हते। काय कारवाई केली जाणार आहे? सगळ्या सेवा अभियंता आहेत त्यांच्या मार्फत आणि आमच्या कमिटी मार्फत त्यांची चौकशी चालू आहे। चौकशी झाल्यानंतर आपल्याला निश्चित कळवलं जाईल। आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती दोषींवरती जे आहे ते कडक कारवाई केली जाईल असं समितीकडनं सांगण्यात आलेलं आहे। त्याबाबतचं सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर उंडा, TV9 मराठी, परभणी।